स्थान विस्तार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो की भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर भूगोलामध्ये आपण अशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा थोडासा अभ्यास करत आहोत. अर्थात आपल्याला अशी संपूर्ण मिश्र अशी संपूर्ण या भूगोलाच्या धड्यामध्ये आपण अभ्यास करत पुढे पुढे जाता. तर चला आपल्या पाठ्यपुस्तकांप्रमाणे जे आपल्याला दिलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमानुसार त्याप्रमाणेच आपल्याला गेलं पाहिजे. तर आता त्याच्यामध्ये आपण बघतोय की भारताची ऐतिहासिक काही पार्श्वभूमी. तर सुमारे 1.5 शतक भारत देश हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्याच्यानंतर 1947 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षामध्ये 3 युद्धांना आपल्याला सामोरं जावं लागलं. त्याच्यानंतर अनेक भागातल्या दुष्काळ परिस्थितीला सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागलं. अशा ह्या सगळ्या समस्या असून सुद्धा भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील असा देश म्हणून ओळखला गेला. आणि भारतामध्ये आज सुद्धा एक प्रमुख जागतिक बाजारपेठ असं नाव संपूर्णपणे घेतलं जातं. तसंच विविध टप्प्यांवर झालेल्या आपल्या आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला हा वेग आलेला आहे. त्याच्यानंतर भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण हे जास्त आहे आणि हा कार्यशील वयोगट असल्यानंच आज भारताकडे एक तरुण देश असं म्हणून पाहिलं जातं. पुढे बघूया ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. 1930 पासून ते 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली असा होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक आणि वित्तीय अशा समस्यांमधून हा देश सावरलेला आहे. या देशावर सुद्धा काही संकट काही अडचणी आल्या पण त्याच्यामधून सुद्धा तो सावरलेला. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा असा हा देश आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने आपण ब्राझील या देशाकडे बघतो. ही आहे याची पार्श्वभूमी. पुढे जाऊया की द्वैताचे रंग. तर आता ह्या फितीमध्ये आपण वाचूया की तुम्ही अभ्यासलेल्या देशाच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायचे आणि ती लिहायची. तर जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशांपैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? कोणत्या देशाचा अक्षर वृत्तीय विस्तार हा जास्त आहे? ब्राझील आणि भारत या देशांचं स्थान हे खंडाच्या संदर्भात कसं वेगवेगळं आहे ते सांगायचं. आता या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत आणि तुमच्या वहीत या देशांचे ध्वज काढायचे आणि तुम्हा दोन्ही या देशांच्या बोधचिन्हाविषयी माहिती घ्यायची. अर्थातच हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करावं लागेल. आता या बाजूला आपण बघूया की आकृती क्रमांक 2.3 ती बघा आणि त्याच्यामध्ये पुढील घटक दाखवायचे की सर्व खंड आणि महासागरांना नावं द्यायचे. तेच आपलं आहे लिहिलेलं. ब्राझील आणि भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा, त्यांना नावं द्या आणि नकाशावर विषुववृत्त दाखवा आणि त्यांचे अंशात्मक असं मूल्य लिहा आणि दिशादर्शक दाखवा. ह्याच्या अगोदर आपण त्यांच्या या दोन्ही देशांची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये आपल्या मुद्द्यांच्या द्वारे त्यांचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. पुढे जाऊया. आता हा जगाचा आराखडा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा आता आपल्याला दिसत आहे. एक नजर टाकून घेऊ. पुढे जाऊया. पहा बरे जमते का? भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्वातंत्र्योत्तर काळातला फरक शोधायचा. बघा त्याची पार्श्वभूमी ह्याच्या अगोदरच आपण वाचली. तर हे
ह्याचं उत्तर तुम्ही सहजपणे लिहू शकाल. त्याच्यानंतर ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केलं होतं त्या सत्तेने त्याच सत्तेचं राज्य भारतामध्ये कोठे होतं आणि तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधायचं. आता माहित आहे का तुम्हाला आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला. तर हा ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. त्याच्यानंतर भारतामध्ये संसदीय राष्ट्रपती नियंत्रण प्रजासत्ताक अशी शासन प्रणाली आहे आणि ब्राझील देशाचं नाव हे पाऊ ब्रासील काय म्हणतात, पाऊ ब्रासील हा स्थायिक वृक्षाच्या नावावरून पडलेला आहे. पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो याच्यामध्ये खाली काही विधानं योग्य की अयोग्य ते लिहायचंय आणि अयोग्य विधानं जी आहेत ती दुरुस्त करून लिहायची. तर ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेलेला आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा भारतापेक्षा कमी आहे आणि ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं. बघा आपल्या उपक्रमामध्ये आपल्याला सगळं हे आलेलं आहे. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. चला तर मग आपले विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. काय काय आहे बघू.